कन्सेप्ट क्लिअर करतो तुम्हाला अगोदर. कन्सेप्ट क्लिअर करतो मी. कन्सेप्ट बघा, कन्सेप्ट क्लिअर करतो. लक्ष द्या थोडस. काय ना आपल्याला माहित आहे 1 तास. एका तासामध्ये मिनिटे किती असतात तरी तुमची? एका तासामध्ये जे मिनिटे असतात ते मिनिटे किती असतात तुमचे? 60 मिनिटे असतात. एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. बस मला सांगा एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात तुमचे? 60 सेकंद असतात. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. पुन्हा जर एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतील तर 60 मिनिटामध्ये किती सेकंद आले? तर साई साई किती आले? 36. 36 सेकंद आले. 36. 60 मिनिटामध्ये 36 सेकंद म्हणजे 60 मिनिटाचा 1 तास असतो, म्हणजे 1 तास. एका तासामध्ये सेकंद किती आले तुमचे? 36 आले. लक्ष द्या बरं का. आता हे बेसिक महत्वाचं. बेसिक आलं तर तुम्हाला तास मिनिटे आणि सेकंदात रूपांतर करता येणार, आणि तास मिनिटे सेकंद दिले असतात तुम्हाला पुन्हा लक्षात ठेवा तासात करावं लागणार आहे. दोन्ही टाईपवरती प्रश्न सगळ्याच एक्झामला येतात. मग आता काय करायचं माहिती का आपल्याला? पहिल्यांदा मिनिटामध्ये करायचं. मिनिटामध्ये करायचं, लक्षात ठेवा. मग आपल्याला माहित आहे एका तासामध्ये मिनिटे किती आहेत मला सांगा. मी इथं पुन्हा लिहितो आता. एका तासामध्ये मिनिटे जी आहेत तुमची, ती एका तासामध्ये मिनिटे किती? 60 मिनिटे आहेत. मग मी जर असं म्हटलं ना 0.1 तासामध्ये मिनिटे किती? बघा, जर एका तासामध्ये मिनिटे जर 60 असतील तर 0.1 तासामध्ये मिनिटे किती? तर या दोघांचा गुणाकार करायचा. 0.1 गुणाकारामध्ये 60 आणि भागीला किती आला? 1 आला. राजा 1 ला काय व्हॅल्यू नसणार तुमचं. 1.1 0 कॅन्सल झाला. किती मिनिटं आली तुमची? 6 मिनिटे आली. 6 मिनिटे म्हणजे राजा 0.1 तास म्हणजे किती मिनिटे आली? 6 मिनिटे. कशी आली? क्लिअर झालं का? मी काय केलं, एका तासामध्ये मिनिटे किती असतात? 60 मिनिटे असतात. मला काढायचा 0.1 तासामध्ये मिनिटे किती? तर मी काय केलं, याचा क्रॉस गुणाकार केला. क्रॉस गुणाकार केला या दोघांचा 0.1 आणि 60चा गुणाकार केला, भागीला हा 1 केला. राजा भागलं, माझं उत्तर मिळालं 6 मिनिटे. हे क्लिअर झालं. तुम्ही असं पुढे कंटिन्यू करू शकता. अजून तुम्ही 0.01 तास म्हणजे किती मिनिटे हे पण काढू शकता. 0.001 तास म्हणजे किती मिनिटे हे पण काढू शकता. पण आपल्याला गरज काय आहे? फक्त जेवढी आहे ना तेवढीच मी इथं घेतो. आपल्याला गरज आहे आता ह्या उदाहरणामध्ये लक्षात ठेवा फक्त की 0.1 तास म्हणजे किती मिनिटे एवढं लक्षात ठेवायचं. तर किती मिनिटे आली तुमची? 6 मिनिटे आली. 6 मिनिटे. तर हे पाठच करून ठेवायचं. कसं आलं इथं मी सांगितलेलं आहे. हे क्लिअर झालं का? आता दुसरं अजून एक बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती का? आता आपल्याला सेकंद करायचे. मला सांगा पूर्ण एका तासामध्ये सेकंद किती असतात रे तुमचे? 36 सेकंद. सॉरी 36 सेकंद असतात तुमचे. एका तासामध्ये सेकंद किती आहेत तुमचे? 36 सेकंद आहेत. आहे का इथं बघा? 60 मिनिटांमध्ये 36 सेकंद म्हणजे एका तासामध्ये सेकंद किती आले? 36. मग आपल्याला काय करायचं माहिती का? 0.01 तासामध्ये सेकंद किती? जर एका तासामध्ये सेकंद 3600 असतील तर 0.01 तासामध्ये सेकंद किती हे काढण्यासाठी तुम्हाला इथं काय करावं लागेल? याचा गुणाकार करायचा क्रॉसमध्ये. 3600 गुणाकारामध्ये 0.01 छेदामध्ये हा क्रॉस गुणाकार केला. 1 आला. राजा 1 ला काय व्हॅल्यू नसता. इथं 2 दशांश चिन्ह, इथले 2 दशांश चिन्ह, 2 शून्य कॅन्सल झाले. राहिलं फक्त लक्षात 0.01 तास म्हणजे 36 सेकंद. मग हे पाठच करून ठेवायच्या दोन गोष्टी. 0.1 तास म्हणजे 6 मिनिटे आणि 0.01 तास म्हणजे 36 सेकंद. क्लिअर करे बाबा. बस हे दोन बॉक्स केलेले आपल्याला पाठ करून ठेवायचे. कसे आले ते मी इथं सांगितलेलं आहे. एका तासामध्ये 36 सेकंद असेल तर 0.01 तासात किती सेकंद? तर मी काय केलं, क्रॉस मध्ये गुणाकार केला, 1 ने भागलं. लक्षात ठेवा माझं आलं 36 सेकंद. याचा अर्थ 0.01 तास म्हणजे सेकंद किती आले? 36. क्लिअर करे बाबा. हे दोन बेसिक जे आहेत लक्षात मी जे फुली करतोय हे पाठ करून ठेवा.
क्लिअर का? जाऊया का पुढं? चला पहिला क्वेश्चन या बघा. पहिला क्वेश्चन 4:32 तास याचे तास मिनिटे सेकंदात कसे लिहा. तुम्हाला तासामध्ये पण लिहायचंय, मिनिटामध्ये पण लिहायचंय आणि सेकंदामध्ये पण लिहायचंय. आता काय करायचं माहिती का? ही पहिल्यांदा बेसिक पाठ करून ठेवा. 0.1 तास मध्ये 6 मिनिटे आणि 0.01 तास म्हणजे 36 सेकंद. आता या हे 4:32 आहेत. ह्या 4:32 ला काय? हे 4:32 तास आहेत बरं का. नाही तर तुम्ही म्हणसाल की 4 तास 32 मिनिटे आहेत. नाहीये, हे 4 तास 32 मिनिटे नाही, हे 4 पॉइंट लक्षात ठेवा, 32 तास आहेत. म्हणजे हा लक्षात ठेवा, हा 4 तास झाला, हा 4 तास झाला, हा झाला तुमचा. ह्या 4च्या जागी 0 लिहायचा, पॉईंट द्यायचा, हा 0.3 तास झाला. आणि इकडे काय झाला? 4च्या जागी 0 लिहायचा, पुन्हा पॉईंट द्यायचा, पुन्हा 3च्या जागी 0 लिहायचा आणि पुन्हा हे पण तास झाले, लक्षात ठेवा. म्हणजे सगळे तास आहेत तुमचे. मग तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? ह्याचं तास मिनिटे सेकंदात करायचं. हे 4 तास तसेच ठेवायचे, ह्याला काय चिडचिड करू नका. आता ह्याला काय करू नका. आता 0.3 तास आहे ना, मी असं म्हटलं राजा 0. ह्याचं मिनिटामध्ये करायचं, त्याचं सेकंदात करायचं. 0.1 तास म्हणजे किती मिनिटे असतात रे? 6 मिनिटे राजा, बरोबर का? 6 मिनिटे असतात. मग तुला आहे ना 6 मिनिटे, हो का? 0.1 तास मध्ये 6 मिनिटे. मग आपल्याला काढायचं 0.3 तास म्हणजे किती मिनिटे? मला सांग. क्रॉस गुणाकार केला, 6 गुणाकारामध्ये 0.3 छेदामध्ये 0.1, पॉइंटला पॉइंट कॅन्सल, साइन 3 किती आलं तुमचं? 18. किती आलं राजा? 18 आलं. 18. त्यामुळे लक्षात ठेवायचं काय माहिती का? हितल्या 3ला म्हणजे 0.3 जे असतं किंवा पॉइंट काय संख्या असेल लक्षात, त्याला गुणायचं. मिनिटामध्ये करताना 6 ने गुणायचं. मिनिटामध्ये करताना त्याला 4 तासाला चिडचिड करायची नाही, तसंच ठेवायचं. 0.3 तासाचं मिनिटामध्ये करण्यासाठी डायरेक्ट लक्षात ठेवा 6 ने गुणून टाकायचं, विचार करायचा नाही. आणि आता आपल्याला माहित आहे बेसिक दुसरं 0. दिसतंय का? इकडे करतो वाटल्यास. 0.01 तास म्हणजे किती सेकंद? 36 सेकंद. तसं इथं किती आलं आपलं? 0.02 तास म्हणजे किती सेकंद? 2 दशांश चिन्ह कॅन्सल, दोघाचा गुणाकार, 36 दोन्ही किती आलं? 72. म्हणजे राजा हिथं गुंताना काय करायचं? 36 न गुणायचं. मिनिटे करताना 6 ने गुणा, सेकंद करताना डायरेक्ट 36 न गुणून टाका. साइन 3 किती आलं तुमचं? 18 आलं. आणि 36 दोन्ही किती म्हणायचं? 72. पुन्हा माणसाला दशांश चिन्ह सर कुठे गेले? इथं दावले मी, दशांश चिन्ह कॅन्सल होत असतात. इथं सुद्धा तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही इथं साइन 3 18 केलं पण दशांश चिन्ह सर होता का? अरे दशांश चिन्ह राहिले कुठे? इथं काढले ना तुम्ही, 18 आलं ना. याचा अर्थ दशांश चिन्ह कॅन्सल होऊन जातं, लक्षात ठेवा. याचा अर्थ आपले आन्सर आलं 4 तास 18 मिनिटे 72 सेकंद. 4 तास 18 मिनिटे 72 सेकंद आलं. पण आता पुढे जायचंय आपल्याला राजा. आपल्याला काय बघायचं माहित आहे का? हे 72 आहे ना, 72, ह्या 72चं मिनिटामध्ये होतंय का? हो होतंय, लक्षात ठेवा. कारण 60च्या पुढे गेले, कारण 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो आपलं. याचा अर्थ आपलं होतंय याच्यातून 60 वजा जर केले, राहिले 12. इथले 60 आलं 4 तास 18 ने किती आलं? 19 मिनिटे. 19 मिनिटे आणि इथं 12 सेकंद. 12 सेकंद आलं का? चेक करून घ्या उत्तर.